जर तुमच्याकडे BS6 डिझेल कार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। आता प्रत्येक डिझेल BS6 गाडीला DPF सिस्टीम येते मित्रांनो। त्याच्यामध्ये 50-60 हजार किलोमीटर झाल्यानंतर गाडीमध्ये बऱ्याच वेळा DPF चे प्रॉब्लेम येतात। त्यावेळेस काही जण ऑथोराइज वाले वगैरे जे आहेत ते तुम्हाला डायरेक्ट DPF चेंज सांगतात। आज आपल्याकडे टाटा नेक्सॉन गाडी आली होती, गाडीचे रनिंग भरपूर झाले, 1,30,000च्या समथिंग रनिंग आहे गाडीमध्ये। आता DPF चा प्रॉब्लेम आला होता गाडीला, बाहेर त्यांनी चेक केलं तर त्या ठिकाणी 2-3 ठिकाणी DPF पूर्णपणे चेंज करायचं त्यांना सांगितलं। जवळपास 70 ते 80 हजाराच्या घरात कॉस्टिंग जातं मित्रांनो पूर्ण नवीन DPFचं। तर आपण ही रिजनरेशन करून बघितली, रिजनरेशन करून DPF ची लाईट जाते, पण 15 ते 20 किलोमीटर नंतर रिटर्न येत होती मित्रांनो। कारण याचा हा जो आहे फिल्टर, DPF फिल्टर जो आहे तो पूर्णपणे चेकअप झालेला आहे। तर अशा वेळेस फिल्टर जो आहे तो पूर्णपणे डायरेक्ट चेंज न करता मार्केटमध्ये अशा प्रकारे DPF क्लीनर मिळतात, ते एकदा यूज करून पाहिजे मित्रांनो। जेणेकरून आता याच्या अगोदरही आम्ही आपल्या MG हेक्टर वरती केला होता DPF क्लीन, त्याच्यामध्ये गाडीचा DPF भरपूर जाम झाला होता, तो बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे। आणि आता आपण हे जो आहे असा नोझल येतो याचा, हा ऑक्सिजन सेन्सर थ्रू आपण DPF मध्ये हा स्प्रे करून आतला जो पूर्ण डिपॉझिट आहे ते आपण सायलेन्सर वेस्ट मधून बाहेर काढतो आणि DPF बऱ्यापैकी क्लीन होतं। त्याच्यामुळे कस्टमरला एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च येत नाही। आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, फॉलो करा, धन्यवाद।